नवरात्र सुरू झाली तर काही स्पेशल तर बनवलंच पाहिजे ना, ते पण उपासाचे आपण नवीन रेसिपी तयार करणार आहे। तर मी इथे 4-5 केळं घेतले आहे। हे केळं 4 मी केळं घेतले आहे। ड्रायफ्रूट घेतले आहे एका प्लेटामध्ये, काजू, बदाम, चारोळी आणि अर्धा कटोरी मी साखर घेतली आहे, अर्धा वाटी मी साखर घेतली आहे। आता आपण हे 4 केळं घेतली होती मी, त्या 4ही केळाचे आपल्याला शिलटे काढून घ्यायचे आहे, म्हणजे वरचा कवर आपल्याला त्याचा काढून घ्यायचा आहे। वरचा कवर काढून झाला आहे माझा केळांचा। यानंतर आपण याला चाकूने छान बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। याला पूर्ण बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। बघा तर मग अशा तरीकेने मी याला पूर्ण बारीक बारीक चिरून घेतले आहे। चला तर मग आपण गॅसकडे वळूया। ते मी एका गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 2 चम्मच तूप टाकले आहे आणि जे आपण केळं बारीक चिरून घेतले होते ना, ते यात सोडायचे आहे। तर आपल्याला ह्या तुपामध्ये हे केळं सोडायचे आहे। केळं सोडल्यावर आपण 10 मिनिटं छान याला भाजून घ्यायचे आहे। या केळ्यांचा कलर चेंज होतपर्यंत या केळ्यांना छान भाजून घ्यायचं आहे। महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आरती। माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्रायबर ऑल बेल क्लिक जरूर करा। 5 मिनिटं भाजल्याच्या नंतर मी या केळ्यांना चम्मचनं बारीक बारीक करून घेतलं आहे आणि हे बघा अशा तरीकेने मी पूर्ण बारीक करून घेतलं आहे आणि छान भाजून घेतलं आहे केळ्यांना। तर यात आपण 1 वाटी दूध सोडूया। 1 वाटी मी दूध घेतलं आहे, ते मी यात सोडलं आहे। 1 वाटी दूध सोडल्यावर आपण अजून 1 वेळा चम्मचनं त्याला फिरून घ्यायचे आहे, ताकी आपले हे केळं बुडायला नाही लागले पाहिजे म्हणून त्याला 1 वेळा चम्मचनं छान फिरून घेऊन 1 वाटी जे मी साखर घेतली होती, अर्धा वाटी ते साखर आपण त्यात सोडणार आहे। 1 वाटीपेक्षाही कमी अर्धा वाटी साखर सोडली आहे मी। केळं कारण की गोडच असतात, त्यामुळे मी कमीच साखर सोडली आहे त्यात। 1 वाटी दूध सोडल्यावर आपण याला 5 मिनिटं छान उकळू द्यायचे आहे। उकळल्याच्या नंतर गॅस बंद करून द्यायची आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट चिरून घेतले होते ते मी आज सोडले आहे बारीक बारीक चिरून। तुम्ही खोबरा कीस, चारोळी, काजू, बदाम जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही टाकू शकता, केसर पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये। अशी तरीकेने ही मी केळाची खीर, उपासाची केळाची खीर तयार केली आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्राची खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र सुहाना किचनकडून। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्रायबर जरूर करा आणि छान राहा, मस्त राहा, खुश राहा, खात राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद करते मी केळापासून नवीन रेसिपी तयार केली। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।